एक एक कळा वाढली. कळा बिंबी पैसे, कळेचा बिंबाच्या ठिकाणी पैस म्हणजे विस्तार होतो. म्हणजे त्या चंद्राच्या कला ज्या आहेत त्या चंद्रावर त्या ठिकाणी वाढत राहतात, त्याचा विस्तार होतो. पण सगळा जरी विस्तार झाला परी शिनाने लेवे जैसे चंद्री नाही, पण चंद्राच्या ठिकाणी त्याचे वेगवेगळे असे लेप दिसतात का नंतर पौर्णिमेला? डाग दिसतो का हो? पहिल्या कळीचा, दुसऱ्या कळीचा, तिसऱ्या कळीचा? काही दिसत नाही. चंद्र पूर्ण जसा आहे तसाच आहे. त्याप्रमाणे जे आहेत अध्याय जे आहेत, या प्रत्येक अध्यायामध्ये परमात्म्याचंच वर्णन केलेलं आहे. प्रत्येक श्लोकामध्ये परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. देव बोलिले एक, जे दुजे नाही. एकमेवा द्वितीयम ब्रह्म, एक परमात्माच आहे. परमात्म्याचंच अनेक अंगाने वर्णन केलेलं आहे. पण मूळ परमात्मा मात्र जसाच्या तसाच. सांगायचं तात्पर्य आहे परमात्मा आहे. श्लोक वेगवेगळे असले, अध्याय वेगवेगळे असले, श्लोकातले पुढे येणारच आहे ओवीमध्ये. तैसी शिनानी चारी पदे, श्लोक श्लोकावच्छेदे, आद्याव आद्याय भेदे, गमे कीर परी प्रमेयाची ओजरी, आनान रूप न धरी, नाना रत्नमणी दोरी एकची दैशी. तैसी शिनानी चारी पदे, वेगवेगळी 4 पद आहेत. प्रत्येक अध्यायात किती चरण आहेत? 4 चरण. अनुष्टुप छंदाचा आहे ना श्लोक, त्या अनुष्टुप छंदात आपण 4 तुकडे करतो की नाही? किती किती अक्षराचा एक चरण? 8 अक्षराचा. बहुतेक 4 चरण आहेत. त्याच्या पाठीमागे सुद्धा ओव्याला सुद्धा किती चरण आहेत? 4च चरण आहेत. साडेतीन. पण हो, तुकडे 4च. सूत्र ग्रंथामध्ये ब्रह्माचे 4 पाद सांगितलेले आहेत. आणि म्हणून बहुतेक ठिकाणी त्या ब्रह्मस्वरूपाचीच प्राप्ती करून द्यायची म्हणून त्याचं वर्णन करणारे जे छंद आहेत त्याच्यामध्ये सुद्धा किती पाठ ठेवलेले? 4 पाठ. म्हणून हे 4 पाद असतील. तैसी शिनानी चारी पदे, शिनानी म्हणजे वेगवेगळी. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे 1, समवेता युत्सवः 2, मामकः पांडवाश्चैव 3, किम कुर्वत संजय 4. ही 4 पदं जरी असली, कोणताही श्लोक तुम्ही घ्या, त्या पदामधून आपल्याला, प्रत्येक पदामधून आपल्याला परमात्म्याचं चिंतन करता येतं. कुठलाही श्लोक काढा, विद्वानांनी त्याचं चिंतन केलंय, त्याचं तात्पर्य भगवान परमात्म्यामध्ये काढलेलं आहे. जसं ब्रह्मसूत्रामध्ये 4थं सूत्र आलं तत्व समन्वयात. पहिलं सूत्र काय आहे? अथा तो ब्रह्म जिज्ञासा. दुसरं जन्माद्यसे यतः. तिसरं शास्त्र योनित्वात. आणि 4थं आहे तत्व समन्वयात. तत्व समन्वयाचा अर्थ काय? भगवान परमात्म्यामध्ये सगळ्या श्रुतीचा समन्वय. व्यासांनी ब्रह्मसूत्र लिहिली कशा करता? व्यासांची जी ब्रह्मसूत्र आहेत, आपल्याकडे एक लघु प्रस्थानत्रयी आहे आणि एक बृहत प्रस्थानत्रयी, संस्कृतची प्रस्थानत्रयी. त्या संस्कृतच्या प्रस्थानत्रयीमध्ये काय काय शिकावं लागतं? संस्कृत प्रस्थानत्रयीमध्ये 3 ग्रंथ मुख्य शिकावे लागतात. उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि श्रीमद भगवद्गीता. हे लघु प्रस्थानत्रयी. हे 3 ग्रंथ शिकले की ही संस्कृतची प्रस्थानत्रयी झाली. आपली प्राकृतची प्रस्थानत्रयी आहे 3 ग्रंथ, गाथा, ज्ञानेश्वरी आणि भागवत.
हे शिकत असताना ब्रह्मसूत्र का ठेवलंय त्याच्यामध्ये? कारण ब्रह्मसूत्रामध्ये व्यास महर्षींनी सगळ्या उपनिषदाचा समन्वय केलेला आहे. म्हणजे काय? उपनिषदावर प्रत्येक आचार्यांचं भाष्य आहे, गीतेवर सुद्धा प्रत्येक आचार्यांची टीका आहे. 108 टीका आहेत गीतेवरती. आपल्या प्रचलित आता आपण वाचतो त्याच्यामध्ये शंकरानंदांचे आहे, त्याच्यानंतर मधुसूदन सरस्वतींचे आहे, शंकराचार्यांचे आहे गीता भाष्य. आपण जे वाचतो रामानुजाचार्यांचे आहे, माझ्याकडे जे आहेत ते सांगतो, श्रीधराचार्यांचे आहे श्रीधरी टीका. प्रत्येक श्लोकाचे अर्थ करत असताना प्रत्येकाने वेगवेगळे केलेले. शंकरानंद एकदम अद्वैतपर लावतात. हो, त्यांना जर म्हटलं सततम कीर्तयंतो माम, ते म्हटले कीर्तयंता म्हणजे काय? आत्मानम चिंतयंत. कीर्तन शब्दाचा अर्थ ते आत्म्याचं अनुसंधान करणं लावतात. शंकराचार्य वेगळा करतात, रामानुजाचार्य वेगळा करतात. कीर्तयंता म्हटल्यानंतर रामानुजाचार्यांनी नामाचा उच्चार करायचा असं लिहिलंय. श्रीधराचार्यांनी वेगळा केलाय, मधुसूदन सरस्वतीने वेगळे केलेले. मग सामान्य मनुष्याला उपनिषदाचं चिंतन करत असताना भ्रमसुद्धा होऊ शकतो. नेमकं काय सांगितलं बाबा? मग व्यास महर्षींनी ब्रह्मसूत्र लिहिली आणि ब्रह्मसूत्रामध्ये सगळ्या उपनिषदाचा समन्वय सांगितला. कारण श्रुतीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या अर्थाच्या श्रुती आहेत. काही कर्मपर श्रुती आहेत, काही उपासनापर आहेत, काही ज्ञानपर आहेत. उलट जास्त कशाचे आहेत? कर्मपर, उपासनापरच आहेत. ज्ञानकांडाचे 5 लाख ग्रंथ आहेत, 5000 आहेत म्हणतात. मग या सगळ्यांचं तात्पर्य नेमकं कशामध्ये आहे? सगळ्यांचं तात्पर्य परमात्म्यातच आहे हे सांगणारं सूत्र आहे तत्व समन्वयात. सगळ्याचा समन्वय इथं आहे. श्रुती कोणतीही असू द्या. मग व्यास महर्षींनी प्रत्येक त्या सूत्रामध्ये एक श्रुतीचं वाक्य घेतलं आहे, उपनिषदातलं एक वाक्य घेतलं आहे आणि त्याच्यावर चर्चा केलेली आहे की याचा सगळ्याचा समन्वय परमात्म्यात कसा लावायचा. तसं गीतेचे आपण सगळे अध्याय घेतले, गीतेचे आपण सगळे श्लोक घेतले, श्लोकातले पाद घेतले, तर याच्यात सिद्धांत काय आहे? जे देव बोलिले एक, देव बोलिले एक, जे दुजे नाही. एक परमात्म्याचं वर्णन देवाने केलेलं आहे. वेदे रामायणे शास्त्रे पुराणे भारते तथा आदो मध्ये तथा चांते हरी सर्वत्र गीयते. एक परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. चहुवेदी जान, साही शास्त्र कारण, 18ही पुराणे हर्षी गाते. वेद अनंत बोलला, अर्थ इतकाची शोधिला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. एक नारायण सार जप म्हणून ही दृष्टांत दिली आहेत. तैसी शिनानी 4 पदे, वेगवेगळी 4 पदे असतील. श्लोक श्लोकावच्छेदे, श्लोक अनेक आहेत. वेगवेगळ्या अध्यायात वेगवेगळ्या श्लोकाची संख्या आहे. काही काही अध्यायामध्ये कमी श्लोक आहेत, काही काही अध्यायामध्ये जास्त श्लोक आहेत. कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 78 संख्येची मर्यादा आहे की नाही? इथं लिहिलंय म्हणून सांगितलं हो. आणि असे श्लोक जरी असले, अध्यायो अध्याय भेदे गमे कीर, आणि अध्यायामध्ये सुद्धा तुम्हाला भेद दिसल्यासारखा दिसतो. तुम्हाला पादात भेद दिसेल, पादात प्रत्येक पादात वेगवेगळा विषय सांगितलेला दिसेल. तुम्हाला प्रत्येक श्लोकात वेगळा विषय सांगितलेला दिसेल. तुम्हाला प्रत्येक अध्यायात वेगळा विषय सांगितलेला दिसेल. गमे कीर, तुम्हाला वाटेल
तुम्हाला असं वाटेल की वेगळं देवाने काय काय सांगितलंय, पण परिप्रमेयाची उजरी आनान रूप न धरी. प्रमेयाची उजरी म्हणजे तात्पर्याची स्पष्टता. प्रमेय म्हणजे सिद्धांत, उजरी म्हणजे स्पष्टता. सिद्धांत जो देवाला सांगायचा आहे तो मात्र आनान रूप न धरी, त्याच्यामध्ये मात्र वेगवेगळे रूप नाही. सिद्धांत देवाने एकच सांगितलाय. कोणता? जे देव बोलले एक, दुजे नाही. तेवढी ओवी लक्षात ठेवा शेवटी, म्हणजे बाकीच्या ओव्या सगळ्या मोकळ्या होतात. नाना परिप्रमेयाची उजरी. उजरी म्हणजे स्पष्टता, प्रमेय म्हणजे सिद्धांत आहे. संपूर्ण वेदाचा सिद्धांत, संपूर्ण शास्त्राचा सिद्धांत. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि को यदुक्तम ग्रंथ कोटिबी ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. आचार्य म्हणतात तुम्हाला मी कोटी श्लोक ग्रंथात सांगितलंय ते अर्ध्या श्लोकात सांगतो. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि. सगळे ग्रंथ वाचले तुम्ही तर शेवटी काय निर्णय काय यावा लागणार आहे तुम्हाला. तात्पर्य काय? एक ब्रह्मसत्यम. ब्रह्म कोणाला आवडत नसेल तर देवच खरा आहे. तुका म्हणे तुची खरा एरवावगा पसारा. एक परमात्माच आहे जगामध्ये, दुसरं काही नाही. आणि जीवसुद्धा काय आहे? परमात्मा स्वरूप आहे. एवढं सांगायचं आहे. म्हणून परिप्रमेयाची उजरी आनान रूप न धरी. कशाप्रमाणे? नाना रत्नमणी दोरी एकची जैशी. रत्नाचे मणी वेगवेगळे आहेत, पण त्या रत्नाचा हार बनवणारी ती दोरी जी आहे ती मात्र काय आहे? एकच आहे. रत्न वेगवेगळी दिसतात, तसे हे अध्याय म्हणा, श्लोक म्हणा, पाद म्हणा, हे रत्नासारखे आहेत. पण याच्यामध्ये असलेली दोरी जी आहे ती एकच आहे. सिद्धांत एकच आहे, सूत्र एकच आहे. कोणतं सूत्र आहे? सूत्रे मणिगणा इव. सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाचे सुती ओविले. सबाय अभ्यंतरी. ज्ञानोबारायांचे मणीसुद्धा सोन्याचे आणि दोरीसुद्धा, नाही तर भेद येईल परत. भगवंतांनी मात्र श्लोकामध्ये असं काही म्हटलं नाही. भगवान म्हणतात सूत्रे मणिगणा इव. मणी आणि सूत्र घेतले, परंतु ज्ञानोबारायांच्या लक्षात आले सूत्र मणी म्हटलं तरी तिथे भेद येतो ना. मणी सोन्याचे आणि सूत्र कापडाचं, कापसाचं. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाचे सुती ओविले. तैसे सबाई अभ्यंत. जी आतबाहेरी मियाची कोंदिले, जग निखिळ माझेची ओतले. कैसे कर्म तया आडाले जे मीचे नाही म्हणते. सर्व परमात्माच आहे. सगळं परमात्मा आहे का? परमात्माच आहे, सर्व नाहीच आहे खरं. सर्व देशात परमात्मा आहे, सर्व कालात परमात्मा, सर्व वस्तूत परमात्मा. का? परमात्माच आहे. परमात्म्याचं देशकाल वस्तू आहेत. देशकाल वस्तू या कल्पना आहेत परमात्म्यात केलेल्या. परमात्म्यात हे काहीच नाही. एक परमात्मा आहे. सर्व घटीराम देहादेही एक. एक हरी आत्मा जीव शिव सम. अशा पद्धतीचं एकच तत्व प्रमेय सांगितलं. नाना रत्नमणी दोरी एकची जैशी. मोती मिळोनी बहुवे एकावळीचा पाडू आहे. परिशोभे रूप होये एकची तेथ. मोती मिळोनी बहुवे एकावळीचा पाडू आहे. पुष्कळ मोती एकत्र करून त्यात दोरा ओला तर एक पदरी हाराचा विशेष निर्माण होतो. पण तेथे शोभेचे रूप जसे एकच असते, परी शोभे रूप होय एकचे तेथे. शोभा जी आहे ती एकच आहे. हार केला, मणी अनेक आहेत.
आणि हार केला. हार केल्यानंतर हारातून निर्माण होणारी शोभा जी आहे ती मात्र एकच आहे. तसं हे सगळे अध्याय असतील, सगळे श्लोक असतील, हे मोत्यासारखे आहेत. आपण सुरुवातीलाच विचार करून आलो, मोती जसा प्रकाशक असतो, अमूल्य असतो, तसा प्रत्येक श्लोक म्हणजे भगवंताचं प्रकाशन करणार आहे. तो भगवंताचं दर्शन करून देणार आहे, आपल्याला देव दाखवणार आहे. आणि अशा प्रकारचे अनेक श्लोक जरी असले तरी त्याच्यातून दाखवायचं आहे काय? शोभा एकच आहे, आणि ती कोणाची? एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा. सगळे अध्याय झाले, सगळे श्लोक वाचले, तात्पर्य काय काढायचं याच्यातून? एकच, एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभतच. विश्व अलंकाराचे विसुरे जरी आहाती अनाने आकारे, परी घडले एकचे भांगारे परब्रह्मे. सर्व काही परमात्मा आहे असं सांगणारे सगळे श्लोक आहेत, असं सांगणारे सगळे अध्याय आहेत, अशी सांगणारी सगळी काय आहेत? पद आहेत. फुला फुल सरा लेख चढे, द्रुती दुजी आंगुळी न पडे, श्लोक अध्याय तेने पाडे जाणावे हे. फुलसरा लेख पडे. फुलाचे आणि फुलाच्या हाराच्या पदराची गणना बोटाने करता येते. एक आहे फूल आणि दुसरा आहे फुलसरी म्हणजे माळ. फूल आपल्याला बोटाने दाखवता येईल, फुलाची माळ बोटाने दाखवता येतील. पण द्रुती दुजी आंघोळी न पडे म्हटले हे फूल आहे, हा हार आहे, आणि बोटाने दाखवलं हा सुगंध आहे. दाखवता येईल का? बोटाने सुगंध नाही दाखवता येईल. द्रुती दुजी आंघोळी न पडे, त्याप्रमाणे श्लोक अध्याय तेने पाडे जाणावे हे. त्याप्रमाणे श्लोक असतील, अध्याय असतील, या अध्यायामध्ये असलेलं जे सांगितलेलं तत्व आहे, श्लोक अध्याय जे आहेत ते सगळे फुलाप्रमाणे आहेत किंवा हाराप्रमाणे आहेत. यात सांगितलेलं जे तत्व आहे परमात्मा तत्व ते आहे सुगंधाप्रमाणे. तुम्हाला अध्याय सांगता येतील, श्लोक सांगता येतील, परंतु परमात्मा जो आहे तो असं सांगता येईल का? जसा सुगंध जो असतो, सुगंध जो असतो तो काय असतो? अनुभवाचा विषय, दिसत नाही. एकच सुगंध आहे. पुन्हा ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी हा दृष्टांत घेतला आहे. द्रुती जैसी नाना काष्ट जाते वन्नी, वाद्य जाते ध्वनी. हा, काष्ट जाते वन्नी, वाद्य जाते ध्वनी. हा मोबाईलचा उपयोग करून घ्या वाटलंच तर. ओ ये बघा कुठं आली ते. म्हणजे अमृतानुभव आहेत का? हां, त्याच्यात पण आहे. आणि इथे ज्ञानेश्वरीत सुद्धा आलेत ना, आमोद शब्द आलेला आहे. म्हणजे त्याच्यात भेद होत नाही. फुलं वेगवेगळी असली तरी सुगंधात भेद होत नाही, सुगंध एकच असतो. म्हणून अध्याय वेगवेगळे असले, श्लोक वेगवेगळे असले तरी त्यात सांगितलेलं जे तत्व आहे ते मात्र जरी दिसत नसलं, अदृश्य असलं तरी ते एकच तत्व सांगितलंय. एक परमात्मा सांगितलाय, दुसरं काही सांगितलं नाही. म्हणून श्लोक अध्याय तेने पाडे. आता 700 श्लोक, अध्याय 18चे लेख, परी देव बोलिले. रोजचंच आहे. देव बोलिले एक, जे दुजे नाही. म्हणून 700 श्लोक. आता पुन्हा सिद्धांत सांगितला. 700 श्लोक आहेत, 18 अध्याय आहेत, पण याच्यात देव मात्र काय बोललेले आहेत? एकच बोललेले आहेत. काय बोलले? एक, जे दुजे नाही. जगात दुसरं काही नाही.
एक परमात्माच आहे, परमात्म्याशिवाय जगामध्ये दुसरं काही नाही असं देव बोलले. आणि म्याही न सांडूनी ते सोये, ग्रंथ व्यक्ती केली आहे, प्रस्तुततेने निर्वाहे निरूपण ऐका. आणि ज्ञानोबाराय म्हणतात देवाने जे बोललेलं आहे आणि म्याही न सांडोनी ते सोय, तीच सोय, तोच मार्ग, तीच पद्धत, तीच मी पद्धत ठेवलेली आहे आणि ग्रंथ व्यक्ती केले आहे. मी सुद्धा देवाने जे सांगितलंय तेच सांगितले. देव बोलिले, जे देव बोलिले एक दुजे नाही. हा सिद्धांत डोळ्यासमोर मी ग्रंथाची व्यक्ती केली, ग्रंथाला आकार दिलेला आहे. म्हणजे पूर्ण तात्पर्य मी माझा जो ग्रंथ आहे ज्ञानेश्वरीमध्ये, हे सुद्धा मला काय सांगायचं आहे, परमात्माच सांगायचं आहे. त्या ठिकाणी वाचे बर्वे कवित्व, कवित्वे रसिकत्व, पण रसिकत्वे परतत्व स्पर्श जायचा. ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये जर आपण पाहिलं, ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत सांगतील आणि लगेच बरोबर जागेवर येतात ज्ञानेश्वर महाराज. म्हणजे जेणेकरून ऐकणाऱ्याला परतत्वाचा स्पर्श कसा होईल, परमार्थ त्याला त्याच्या जीवनात कसा वाढेल, परमात्मा दर्शन कसं होईल. गुरुवरे सांगत असतात खेळामध्ये खेळायचं, पण कुठं किती खेळला तरी परत भोंग्याला येऊन शिवायचं आहे. तसं परमात्मा हा काय आहे, भोंगा आहे. किती व्याख्यान केलं, पण त्या व्याख्यानात भोंग्याला किती वेळा शिवला तर ते व्याख्यान चांगलं झालं. नाही तर खूप बोलला परमात्म्याचं काहीच नाही बोललं. ते स्वामी अखंडानंद सरस्वती यांनी सांगितलं, ते म्हटले आम्ही ऋषिकेशमध्ये असताना, परमार्थ निकेतनमध्ये राहता असताना हिमालयातून एक साधू आले, जो कधी हिमालयातून खाली उतरतच नव्हते. आल्यावर आम्हाला आनंद झाला. आम्ही त्यांना सिंहासनावर बसवलं. म्हटले स्वामीजी आम्ही इथं राहतो ऋषिकेशमध्ये, तुम्ही हिमालयातच कायम 15 वर्ष झालं तुम्ही खालीच आले नाही, थोडासा आम्हाला काहीतरी उपदेश करा. बसवलं त्यांना उपदेश करायला. प्रवचन सुरू झालं आणि प्रवचनात त्यांनी सुरुवात केली, अरे हम जहाँ रहते और क्या गंगा है वहाँ पे, हम सुबह जब उठते हैं तो हिमालय के शिखर ऐसे दिखते हैं जैसे सोने के पर्वत है. काय तिथली फुलं, काय तिथली झाडं, काय तिथले झरे. ते म्हटले अर्धा तास झाला, 1 तास झाला. एक स्वामी उभे राहिले. ते म्हणले आम्ही काय झरे ऐकायला आलो का तुझ्याकडे? अरे तुला देवाचा काय अनुभव आला सांग ना बाबा. तुला भगवंताचं दर्शन झालं, कसं झालं हे सांगितलं तरच ते पूर्ण व्याख्यान आहे. ज्ञानोबाराय म्हणतात मी सुद्धा ते पथ्य पाळलंय, ती पद्धती पाळली देवाची माझ्या व्याख्यानामध्ये, जेणेकरून सर्वांना भगवत दर्शन कसं होईल. अशा ओव्या आहेत बघा. तुम्ही आता सांगा तुम्हीच ओव्या. भगवत दर्शनाचं वर्णन आलेलं असलं पाहिजे, जेणेकरून ऐकणाराला लगेच भगवत साक्षात्कार झाला पाहिजे, त्याला अनुभव आला पाहिजे. दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, ऋगो महाबोध सुकाळा माझी विश्व. तुम्ही कोणती सांगितली? तेने आबालो सुबोधे ओयेचे प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे. हो, पण अशा काही ओव्या आहेत बघा तुम्ही. म्हणून असं म्हणतात ही ज्ञानेश्वरी जी आहे, गुरुवरींच्याच मुखातून ऐकलं. शंकराचार्यांचं भाष्य जे आहे ते श्रवण आहे, मधुसूदनी आहे ते मनन आहे, आणि ज्ञानेश्वरी तो साक्षात्कार आहे. म्हणजे अशा पद्धतीने ज्ञानोबाराय म्हणतात आता आणि म्याही न सांडोनी ते सोये, ग्रंथ व्यक्ती केले आहे, प्रस्तुत तेने निर्वाहे निरूपण ऐका. आणि त्याचप्रमाणे तशाच पद्धतीने आता मी तुम्हाला पुढचं निरूपण सांगणार आहे ते ऐका.
पण उद्याच्या प्रवचनात 4 वाजता पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय.